विधायक मनीषा कायंदे ने सदन में आरोप लगाया कि कई कोचिंग संस्थान फर्जी सफलता की कहानियां, भ्रामक विज्ञापन और परीक्षा परिणामों का गलत उपयोग कर विद्यार्थियों एवं अभिभावकों को गुमराह कर आर्थिक शोषण कर रहे हैं। उन्होंने छात्रों पर बढ़ते मानसिक दबाव को देखते हुए परामर्श यानी काउंसलिंग और अन्य सुरक्षा उपायों की भी मांग की। चर्चा के दौरान विधायक निरंजन डावखरे ने कहा कि बड़ी कोचिंग कंपनियां फ्रैंचाइजी मॉडल के जरिए पूरे राज्य में कारोबार कर रही हैं, जिन पर प्रभावी कार्रवाई के लिए मजबूत कानूनी व्यवस्था की आवश्यकता है। वहीं विधायक चित्रा वाघ ने प्रतियोगी परीक्षाओं की बढ़ती प्रतिस्पर्धा से छात्रों पर पड़ रहे मानसिक तनाव पर चिंता व्यक्त करते हुए इंटीग्रेटेड कोर्स चलाने वाली संस्थानों की निगरानी, बायोमेट्रिक उपस्थिति और नियमित निरीक्षण की मांग की। सभापती महोदय, या ठिकाणी बसलेल्या सर्वच सदस्यांना आणि सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्ण महाराष्ट्रात नाही देशातच कोचिंग क्लासचं पेव फुटलेलं आहे आणि हे सभापती महोदय, मला डिस्टर्बन्स होतोय, मला संरक्षण द्या। सभापती महोदय, या कोचिंग क्लासचा सुळसुळाट एवढा झालेला आहे की विद्यार्थी पहिले कोचिंग क्लासमध्ये ऍडमिशन घेतात आणि त्यानंतर ते कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात। त्यामुळे हे जे कोचिंग क्लास चे विषय आहेत हे एकतर कोचिंग क्लासला कुठलाही आजपर्यंत गाईडलाईन्स आहे, नियम नाही आहे। अनेक ठिकाणी आगीच्या घटना होतात, पाण्याची व्यवस्था नसते, विद्यार्थी जेवढ्या वेळ शाळेत बसतात तेवढाच वेळ कोचिंग क्लासमध्ये बसतात। एखाद्याला शाळा सुरू करायची असेल तर सगळी नियमावली तपासली जाते, परंतु कोचिंग क्लासला कोणतीही अशा जाचक अटी नाहीयेत। हे पावती म्हणजे पैसे घेतात, बिल देत नाही, कधी देतात सुद्धा कधी देत नाही, पण त्याचा कर भरतात की नाही तेही आपल्याला माहिती नाही। अनेक वेळा कोचिंग क्लासच्या जाहिराती अशा असतात की डॉक्टर आणि इंजिनियर तयार करण्याची फॅक्टरी। आता आपण ते मोठे गावकर सध्या आतमध्ये आहेत, परंतु एक दुसरे आता एक संदीप क्लासेस आहे कुठले तरी, तर ते आता तीच जाहिरात वापरतात। आता सुद्धा काही चॅनल्सवर ही जाहिरात चालू आहे आणि त्यामुळे हे मुला मुलींचे जे चांगले उत्तीर्ण झाले त्यांचे फोटो लावतात, त्याची जाहिरात करतात। ही एक प्रकारचं दबाव तंत्र एकतर पालकांवर आणतात आणि विद्यार्थ्यांवर आणतात आणि एक जण ऍडमिशन घेतो, मग ते पीअर प्रेशर म्हणतात। त्या पीअर प्रेशरमुळे इतर लोकही त्याला ऍडमिशन घेतात आणि त्यामुळे हा कोचिंग क्लासचा जो विषय आहे हा अतिशय जटिल झालेला आहे। पालकांचे अव्वाचे सव्वा पैसे खर्च होतात। काही शिक्षक म्हणजे मला माहिती आहे, मी स्वतः या क्षेत्रात राहिली आहे, आमच्याकडनं बॉन्ड लिहून घेतला होता की कोचिंग क्लासमध्ये शिकवणार नाही, परंतु असे बॉन्ड लिहून घेतले जातात का शिक्षकांकडून? कारण शिक्षक सुद्धा मूळ शाळेत किंवा कॉलेजमध्ये तिकडे किती वेळ असतात आणि कोचिंग क्लासमध्ये किंवा मग तो शिक्षक मुंबई राहत असेल तर तो इतर ठिकाणी म्हणजे बाहेर ठाणे कल्याणला जाऊन शिकवतात किंवा ठाणे कल्याणला राहणारा शिक्षक असेल तो मुंबईत येऊन शिकवतो, म्हणजे बॉन्डचं देखील उल्लंघन केलं जातं आणि त्यामुळे या कोचिंग क्लासवर लवकरात लवकर निर्बंध आणले पाहिजे। खाजगी शिकवणी वर्ग नोंदणी विनियम अधिनियम जे 2026 हे सभागृहात कधी आणलं जाणार? त्यानंतर फी आणि पावती हे देणे बंधनकारक करणार का आणि त्याची एक निरीक्षण करणारी बॉडी तुम्ही तयार करणार का, हा दुसरा प्रश्न। आणि जाहिरातींवर निर्बंध किंवा नियमावली हे जे क्लास जे जाहिरात करतात की आमच्या क्लासला या, त्याचं हे कारण आहे ते कारण आहे, तर या जाहिरातींवर आपण निर्बंध किंवा नियमावली आणणार का? आणि पुढचे माझे प्रश्न आहेत दोन, ते मी नंतर विचारते, राखून देतो। सभापती महोदय, खाजगी शिकवणी वर्गाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी याच्यावर काही नियंत्रण असलं पाहिजे आणि म्हणून या संदर्भामध्ये 2024 मध्ये माननीय न्यायालयाने या संदर्भामध्ये राज्यामध्ये सुरू असलेल्या खाजगी शिकवणीवर नियंत्रण ठेवण्याच्या संदर्भामध्ये सूचित केलं आणि तदनंतर केंद्र शासनाने सुद्धा 16 जानेवारी 2024 रोजी काही मार्गदर्शक सूचना त्या ठिकाणी निर्गमित केलेल्या आहेत। सभापती महोदय, इतर राज्यांमध्येही या संदर्भामध्ये काय काय नियमावली आहे, त्याच्यासोबतच अन्य राज्यांनी कशा पद्धतीने या विषयात कामकाज केलेलं आहे, केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सूचना, या सर्व गोष्टींच्या आधारावर आपल्या राज्यामध्ये खाजगी शिकवणी वर्ग नोंदणी व विनियमन अधिनियम 2026
तयार करण्याची कार्यवाही विभाग स्तरावर त्या ठिकाणी करण्यात येते आहे. मला वाटतं की यामध्ये साधारणपणे काय काय त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या काय असली पाहिजे, भौतिक सुविधा काय असल्या पाहिजेत, त्या क्लासेसचं वेळ काय असला पाहिजे, त्याच्यासोबतच त्या शिक्षकांचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, आत्ताच्या घडीला त्याचं जाहिरात करतानाही कशा पद्धतीने त्याची जाहिरात असली पाहिजे, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं काय काय कार्यपद्धती त्या ठिकाणी असली पाहिजे, याचा एक प्रारूप त्या ठिकाणी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. मला वाटतं की येणाऱ्या अधिवेशनाच्या पर्यंत ही सर्व LNGDचं मार्गदर्शन घेणं आणि जनतेसाठी पण आम्ही या विषयावर मार्ग पब्लिक डोमेनमध्ये पण आम्ही हे ठेवणार आहोत आणि ज्या ज्या काही सकारात्मक सूचना येतील त्या सर्व गोष्टींचा समावेशन करून त्या ठिकाणी याचा अधिनियम येणाऱ्या अधिवेशनाच्या पर्यंत आम्ही सभागृहाच्या समोर आणणार आहोत.